सनसेट बघायला आज पुरीमध्ये जायचं होतं, पण अजूनही पुरी ऑन द वे आहे. आपण अभी इस रोड से आहे इधर से. हां अरे हो मी तिकडे जायचं म्हणतोय. हां सातदा झालं सकाळी. सगळे पब्लिक इकडे. नमस्कार, राम राम मंडळी. मी धैर्य गालगा, तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. आज इकडून ऑलमोस्ट 800 किलोमीटरचा ट्रॅव्हल आहे आणि आपली बाईक इकडे पार्क झालेली आहे. ही प्रशांतांची आहे, ही उमीची आहे, ही ती आपली एक्सपल्स, आणि दक्षी या आत खाली गाडीला पार्क केला. आणि इकडून काहीतरी असा व्ह्यू आहे. रात्री रूमवर ऑलमोस्ट 11:30 झालेले आणि असला कंटाळा आलेला. सगळं काही ते चार्जिंग वर्जिंग लावत बसलेले आणि मी कधी झोपलो मला माहित नाही. तर उठलून सगळं चार्जिंग वर्जिंग लावलं इकडे, सगळं गोप्रो वगैरे, आणि आवरायचं चाललंय. तर हे बाळ आहे दक्ष. दक्षानं त्याच्याकडे लक्ष. तर आज ऑलमोस्ट 800 ते 850 किलोमीटरचा ट्रॅव्हलिंग आहे आणि वाजला 7. आणि आवरायचं तर भयंकर आहे, कारण की असलं ऊन लागतं इकडं. काल बघितलंय सगळ्यांचे रिएक्शन. बेकार उन्हाचा प्रकार आहे. आता एक चहा थोडा घेऊन सगळं आवरून रोडवर ऑन द वे भेटूया. आणि मेन म्हणजे तुम्हाला दुसरी रूम दाखवायची राहिली. भाऊ आपलं त्या दुसऱ्या रूम मध्ये आहे. आणि रूमचं मला काय की नाही एवढं हरामखोर आहे, लय बेकार आहे. साबण द्यायला नाही, टॉवेल द्यायला नाही, सगळी. अरे यार फेट्रॉन काय आलं इथला व्हिडिओ करा. इथला करू असा व्हिडिओ बाथरूम मध्ये आहे. भाऊ अडकलाय आता बाथरूम मध्ये. तिकडं लावलं की आडून मी त्याचं बेडवर झालं काय. असं काय तर या रूम मध्ये घालचा प्रकार होत. आणि आता मेन फॅटर जाऊन पहिला एक चहा घेऊन येतो ना. चहा घेतल्याशिवाय मॉर्निंग हे होत नाही, असं स्टार्टर घेत नाही व्यवस्थित. सो मेन फॅटर जाऊन इथे सगळं चांगलं आहे. मला काय असला हरामखोर आहे की नाही, एक नंबर. काही कॉपरेटिव्ह नाही. साबण दिलं नाही, टॉवेल दिलं नाही, ब्लँकेट दिलेलं नाही. आम्हाला पण रात्री अशी एक प्रकारे गरज होती, तेव्हा आम्ही काय विषय करत बसलो. आपण भाई चॅलेंज आले. मी खाली धावलं आणि उमीला म्हणलं थर्ड फ्लोअर. उमी शोधायला क्या म्युझिक आहे रे. युनिक नाव आहे तर समजायचं तीच आहे. पाठीमा कॅमेरा चालू आहे एवढं लक्षात ठेवा. मग छड्या बिड्या काय घालायचं त्या अंगाला नंतर म्हणायला ठीक आहे मला बेड्या कन्याकुमारी काय हिरो माणूस हळूच कॅमेरा चालू केलाय काय आणि कुणामध्ये तरी स्पीड मारलाय. ही चालू केलं का हवंय मुलाला चालू केल्या. हो हवं साहेब तुम्हाला अशी म्हणाल बघा. आणि राजस्थानमध्ये राजस्थान नाही हो, गुजरात मध्ये ना. गुजरात करेल लागा तिथे कॅमेरा चालू आहे. आणि रूम कशी माहिती काय, रूम कशी होती माहिती काय. अरे उधर कॅमेरा चालू आहे. रूम कशी होती माहिती काय प्रशांत. हा बेड आणि बरोबर एक जेवी समोर पाहतो. हिने दार उडू बारडी काय करत बसला. मी शॉक झाला. मला 2 सेकंड
अरे सब रिवील हो गया. आता इथनं 800चा प्रवास चालू होणार आहे. आता एवढं सगळं लगेच उचललं पण अजिबात घाम यायचं कारण नसल्यामुळं पूर्ण पावसाचं वातावरण तयार झालंय. आणि इथनं आता ऑलमोस्ट फक्त 5-6 किलोमीटर झाले की लगेच हायवे जॉईन होते. हायवे जॉईन झाला की 100 किलोमीटर विजयवाडा करणार मग नाश्ता थांबणार चालेल. 800 किलोमीटर टू गो नाव टाइम. चला हा हँड ग्लोव्स काय आता घालणार नाही आहे बिकॉज हँड ग्लोव्ज आता काही घालणार नाही कारण की सकाळ सकाळी जर हँड ग्लोव्ज घातले तर ते नंतर घालायची इच्छाच होत नाही. अपन ने कल नोटिस किया जो अपन ने ब्लॉक किया है उसमें कुछ ज़्यादा बातें नहीं की कारण की पोरा आहे ती बोलायलाच का देत नाही. सगळा दंगा नुसता चाललेला असतोय. तर आज म्हटलं जरा छान वगैरे आपण गोडे ब्लॅक खेळू. इथनं आता जोपर्यंत राजा विरमदर असं काहीतरी एक गावाचं नाव आहे 250 किलोमीटर आहे. त्या गावाशिवाय गाडीवरून उतरायचं नाही खाली असं प्रॉमिस घेतलंय सगळ्याने. आणि त्यात पावसाचं वातावरण आहे ठीक त्यामुळे कधीही पाऊस चालू होऊ शकतोय. गोप्रो खाली काढून ठेवायला लागू शकतोय. असला बेकार सीन असला बेकार तुम्हाला दिसतं का नाही माहित नाही. ते पुढे एक वेरणा गेला एवढं जवळ भिंचू देऊन गेलं ना इथं माझ्या 1 इंचाचा फक्त फरक असं येऊन घासून जात होता. हायवेला एवढं काळजीपूर्वक गाडी चालवा लागते. कधी कोण येऊन कशी गाडी चालवेल त्या सांगता येत नाही. आणि त्यामध्ये जेवण असं आज आमचं ऐकले की पाऊस पण नाही आणि मेन म्हणजे ऊन पण नाही. एवढं मस्त वातावरण तयार झालंय. असं राईड किती करू समजेना झालंय. जेवढं फिरल तेवढं कमी वाटायला लागलंय. किती मस्त आहे एकदम क्लीन आणि बेस्टवाला हायवे. झाडाच्या साईडनं आणि पाऊस पण नाही ऊन पण नाही आणि गाडी आणि ट्रॅफिक पण नाही आहे काय. असं चुम्मेश्वर असं राईड करायला. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. तो इकडं बघल तेवढी मंदिरं आणि बघल तेवढ्या मूर्ती कमी आहेत. आता तुम्हाला इथनं समोर बरोबर दिसायला आलं असेल एवढी मोठी मूर्ती आहे. बघून डोळ्याचे पारणं भेटल्यात शप्पा सांगायला लागलोय तुम्हाला. त्या कॅमेरामध्ये जास्त ते दिसत नसणार आहे पण रिअल मध्ये एवढं भारी दिसायला आले ना ते शेवट एकदम विषय. हे बघा मायामध्ये श्रीकृष्णाचीच आहे ती मूर्ती नाही हनुमानाची आहे. रेग्युलर नॉर्मल फुल करतो फुल. फ्यूल कालपासून नाही म्हटलं तर एक 4-5 वेळा. किती वेळा फुल केलं. ओ माय गॉड. GT एक्सपल्सचा डिफरन्स. तर इकडे आता आम्ही फ्यूल अप करायला लागलोय आणि इकडे पाठिंबात बघितलं तर ही मूर्ती आहे हनुमानाची. तर ह्या मूर्तीचा तुम्हाला FPVचा व्हिडिओ मिळणार आहे कारण की मी ड्रोन घेऊन आले एवढ्या कष्टाने आणि आता ते शूट घ्यायला गेले आणि काय सगळेच गेलो नाही कारण की गाड्याजवळ सगळे थांबून फ्यूल अप करून घेऊया म्हटलं. ओमी आणि प्रशांत गेलात
हे करायला एवढे मोठा स्टॅच्यू आहे ना, बघितलं ना अक्षरशः माझ्या जवळपास एक टॉवर एवढी हाईट आहे जवळपास. इकडं मंदिर आणि स्टॅच्यू भरपूर आहे आणि बघण्यासारखं आहे पूर्ण. आणि इकडं वातावरण पण एवढं मस्त झालंय ना आज, टॉप क्वालिटी एकदम टॉप. और अपने एक्सपल्स इधर खड़ी है. चल 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 फॉर्च्यूनर वाल्याच्या नाही नाही माझ्या घरात लावल्या म्हणून सांग. फॉर्च्यूनर वाला म्हणून शिवाय दिला नाहीत. रोड एवढे टॉप क्वालिटीचे आहेत काय सांगायला नको. पण गाडी 60-70च्या वर पळवायला येणं झाल्या, कारण की त्याचं एवढं वारं मारायला लागलंय. अक्षरशः एक्सप्रेस पूर्ण लेन चेंज करून तिकडे जायला लागला. मग विचार करा गाडी कुठल्या पद्धतीनं वारं मारायला लागला. असं हेल्मेट पण गोपर इकडे तिकडे हे करायला, त्यामुळे म्हणलं रिस्क नेले नाही का. ओ कदाचित हा एक्सप्रेस वे तयार करायला लागला. सल्लग रहा है अपने को. तात्या जिंदगी का साथ निभाता चला गया, दुए में उड़ाता चला गया. ओहो मला हेल्मेट बसायला नव्हतं विषय, काय नसतं झालं मग कधी एकदा उतरून झालं. आणि पहिला इथं नाश्त्याला उतरल्या उमीने एक लय भारी बातमी दिली. ती म्हणजे इथनं फक्त 500 किलोमीटर आता पुढे राहायला. ठीक आहे, आता दिवसभरात कधीही कम्प्लीट करू शकते हायवेला. नाश्ता करायला आपण आलोय. तर नाव आलोय मोठा आहे, नंतर सांगतो. एक मिनिट ना, मग काय म्हणजे इडली मेंबर एक डोसा हे माझा आहे. नाही हा एक नाही. अच्छा मग साधा कुठे आहे? हा साधा आहे का? अंडा डोसा साधा मेरा ऑनियन डोसा दे दो. ऑनियन डोसा इकडे आहे. 2 ऑनियन. अरे काय डोसा बरं. जो कुठला आहे कोणता? प्लेन आहे. बरं असं दे. तो कोणता आहे? भाजी आहे ना तुम्हाला? भाजी आहे नाही का कुठला? अंडा. जगतपुरा जाऊन अंडा छी. वय तुम्ही एक डोसा कुठं खाल्लेला पहिल्यांदा? मी इकडेच होतो जॉबला विशाखापट्टणम. इकडे थोडं कुठे मिळत नाही वाटतं एक डोसा. ट्राय करायला लागते मग कधी तर जाताना. हो जाताना खाल्ले सांबार नाही ते पिठला नाही इडली. ते ना पिठले इडली खालो काय झुणका इडली खायला. झुणका इडली कसा लागतं? इडली डोसा चटणी म्हणून सांगा तू ऐकतो नको वडाच्या पुढे. आता काय वातावरण झालं? काय वातावरण काय सांगू जाऊया काय. अजून 700 किलोमीटर आहेत ना, पण कार्यकर्ते एवढा म्हणा अब्बी ठीक करके देतो. अब्बी जाके ब्लॉग मध्ये अपशब्द तर ते करायलाच पाहिजे, ते इलाज नाही. तर इकडे आपल्याला एक फॅमिली भेटली इथं. ही बघा इथे त्यांची गाड्या फोरवल्या. ते आय थिंक इथलेच आहेत, पण इचलकरंजी होती. असली भारी होती काय सांगायचं. ढीक लई चांगली. पावडर टाका जा तुम्ही. पैसे त्यांनी दिले आमच्या. नाही टाकू ते अवघड नाही. तू बसला नसतात कधी गाडीवर पाठीमागे तर ते दाखवलं 11 तास 55 मिनिटं, जवळपास 12 तासाचा प्रवास दाखवलाय. पण 50 स्पीड दाखवले. आपलं मिनिमम स्पीड आहे 100. म्हणजे आमच्या अंदाजे तरी जेवणाचा वेळ टाइम सोडला तरी आम्ही 10 वाजेपर्यंत पोहोचू. हो रोड फक्त असंच राहायला पाहिजे आणि वातावरण पण पास, बाकी काय नको. आणि लीडला आता आपणच आहे. पाठीमागे सगळी जनता.
आणि इकडे चेकिंग चाललेले आहे जोरात. लोक पोलिसांना चुकवाया नादात अशी गाडी चालवतात की कधी दुसऱ्याला उडवते सांगता येत नाही. लाईफ मध्ये पहिल्यांदा असं करायलोय की फक्त टोल नाका टू टोल नाका असं क्रॉस व्हायला लागल्यात आणि ना स्टॉप आहे ना काय आहे. कंटिन्युअस राईड, फक्त फिलअप करायचं चाललंय आणि पाठीमागं काहीतरी निसरलं वाटतं असं मला वाटतंय. नाही बॅग तरी काय हल्लेली नाही वाटत आहे. हो ऐका शपथच. गोदावरी नदी आहे की ॲक्च्युअलमध्ये हे समुद्राचं बॅकवॉटर आहे हेच कळून झालंय. केवढं मोठं पात्र आहे. नाही म्हटलं तरी एक ते 1.5 किलोमीटर लांबीला ह्याचं फक्त हेच आहे, पात्रच आहे एवढं मोठं. इथं जवळपास 500 किलोमीटर पुढे राहिला. इथं एक्झॅक्टली लोकेशन काय मला पण माहित नाही. सगळे पब्लिक आहे ते पाठवून थांबले. मी नॉनस्टॉप 150 किलोमीटर पुढे थांबलो. ते सगळे फिलअप करायला थांबले. मी काय फिलअप केलं नाही कारण म्हटलं बऱ्यापैकी जाईल गाडी अजून आहे बऱ्यापैकी गाडी तिकडून. तर सगळी पाठीमध्ये थांबली. मी आलो पुढं. इथनं पुढे जाणार हा कुठेतरी पुढे जातोय आणि हा मी इकडून आलेला हायवे आहे. हा पुढे जाऊन इकडे कुठेतरी कनेक्ट होतोय. एक्झॅक्टली माहित नाही पण एक 500 किलोमीटर तरी आहे अजून इथून बाकी. काय म्हटलं तर गुगल मॅप्सच्या आधारे एक 11 वाजेपर्यंत पोहोचतोय. आणि आता जरा बॉडी पेन चालू झालंय कारण की एवढं कंटिन्युअस रायडिंग म्हणजे थोडा त्रास होणार. ठीक आहे चालेल. 11 मिनिट पोहोचतो. बघू आता जगन्नाथ मध्ये जाऊन काय होतं. तरी इथं आता विषय असा झाला की जे आपल्यासोबत होते प्रशांत त्यांच्या गाडीचा काहीतरी स्पार्क प्लग खराब झाला आहे. एक्झॅक्टली काय झालं काय आणि शोरूम पण बंद आहे आणि मेस्त्रीकडे कोणच भेटेना झाला. ही गाडी फक्त 40-50 स्पीडनं चालला. त्यामुळे आम्ही तोपर्यंत पुढे मेस्त्री बघायला लागलोय. पाठीमागून ती यायला पण मेस्त्रीच कोण भेटत नाही. किती शोधायचा प्रयत्न केला तरी मेस्त्रीच कोण नाही. त्यामुळे आता हळूहळू चाललोय. माझ्यामध्ये आज नाईट राईड करनी पडेगी. चलेगा. हा पण एक पार्ट आहे राईड मधला. सगळ्यात असं व्यवस्थित कसं होईल थोडंफार कष्ट पण काढावं लागतात. मान दुखायला लागले आता. आणि इकडे पाऊस पडून गेला मग असं गार शांत झालंय बरं. इकडे आता काय तर इकडे आता मिस्त्री शोधत फायनली इथे एक मिस्त्री सापडलेला आहे. हा हायवे आहे कोलकाता चेन्नई आणि आता एक मिस्त्री भेटल्यात फायनली. पण असं झालं की ती गाडी जवळपास नाही म्हटलं तर अजून 30 किलोमीटर पाठीमागे एकदम 40-50 स्पीडने आला. बघू आता आल्यावरती वेट करणं शिवाय काय पर्याय पण नाही. आणि इथे विषय असा आहे की नाही इथे हिंदी येत नाही आणि जरी आले तर बोलत नाही. मग त्यांच्यावर कम्युनिकेशन करणं लय डिफिकल्ट आहे. अर्ध्या तासाच्या इंतजार के बाद मिस्त्रीकडे फायनली गाडी आलेल्या आहे. आणि एकेकांची 650 सीसी गाडी असून पण 40-50 स्पीडने यायला लागले. क्या गजब है. हाँ? जॉब छोड़ दो. She changed the spark plug. Sorry. Spark plug okay. Filter problem. Filter काढताना मी बघितला. कार्बोरेटर प्रॉब्लेम. कार्बोरेटर नाही. हिला इंजेक्टर प्रॉब्लेम.
मी राहायचो, गाडी बंद पडली की नाही तिथंच थांबायचं, चालू करून चालू स्टार्टर मारून काय करायला गेलं की नाही चालू, ह्यो शाणा थांबायचं नाही, पुढे जायचा आणि पुढे गेल्यानंतर मग मी फोन करायचा, अण्णा कुठे आहेस, हाय की थांबली की तुमची वाट बघ, अरे गाडी बंद पडली आता काय करा माहिती, तुम्ही 1 किंवा 2 नंबर मध्ये बघितलं तुझ्यासाठी असं का पुरावा घेतला. तर फायनली आता एक तासाभराच्या कष्टाच्या नंतर 3 तास सॉरी 3 तासाच्या आता प्रयत्नानंतर इथे एक मिस्त्री पडले आणि तिने गाडी करून दिल्या. बघू आता बिलचे वगैरे किती घेतात काय. आणि त्यात मेन म्हणजे सगळ्यात कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशनच होत नाही कारण की ती हिंदी म्हणते आणि आमचं मराठी हिंदी नको नको. आणि तुम्ही केलाय क्लीन करूया आज पुरी ते जाऊया. ऑइल बेस्ट, आम्ही ऑइलच मारून ऑइलच 10 नंबर ऑइल आहे, 1000 नंबर. त्याला काय बेनिफिट आहे, कितना चला भुका लागल्यात काय सांगू. पब्लिक रिॲक्शन बघा फक्त. ते आंटी आणि दादा ते दोघं पण एवढ्या आतुरतेनं बघायला त्या गाडीकडे. सनसेट बघायला आज पुरीमध्ये जायचं होतं पण अजूनही पुरी ऑन द वे आहे आपण, बिकॉज रिझन ऑफ एक्सपल्स. पण चालायचंच, एवढा काही विषय नाही. आपण सकाळी 2-3 वाजेपर्यंत, म्हणजे आज रात्री 2-3 वाजेपर्यंत सकाळचं होतं आपण पुरीमध्ये पोहोचू, 100% प्रयत्न चालू आहेत. इकडं आता पाऊस लागून गेला जोरात असं वाटायला नाही, कारण की सगळं पूर्ण डोंगर हिरवेगार एकदम आहेत. काय मस्त व्ह्यू वाटायला. होय होय चल चल चल. आणि इकडं कोण रायडर दिसत आत्ता, ज्यावेळेपासून राईड चालू होईल आत्तापर्यंत एकच रायडर दिसला. एवढं म्हणजे कोण येतच नाही वाटतं इकडं रायडर आहे ते असं वाटतं. त्यामुळे आम्ही आल्यावर पहिल्यांदा असली सगळी रिॲक्शन द्यायला, सगळी अशी तोंडाला बघायला, क्या हे क्या हे, ए बेटा ए बेटा ए बेटा. बेटा चल चल चल. कहानी अभी भी जा रही है, 400 किलोमीटर बाकी, मिलते थोडी देर बाद. सो संध्याकाळचे काहीतरी आता 7-7:30 वाजायला आलेत. आम्ही अजून म्हटलं तर 400 किलोमीटर इथनं आम्हाला पुरी. गाडीचा प्रॉब्लेममुळे थोडा लेट झाला. आता आम्ही इथं टी टाइम इथं आहे, तिथे थांबलो. तर प्रशांत गेलात पुढे कारण की थोडी चूक झालेली. मी पेट्रोल भरायला थांबलो, ते पुढे गेले, मागे थांबल्या सगळ्या आल्या तिकडं. हॉटेल तिथे चहा घ्यायला थांबलोय आणि अजून 400 किलोमीटर जवळपास सकाळचे 2-3 वाजतील असा अंदाज आहे. नॉनस्टॉप आता चहा पिलाय, जेवलो नाही कारण की जेवलो की सगळे झोपणार, दिवसभर सगळे कंटाळत. आता गोप्रो काढून ठेवायचा वेळ आहे कारण की इथनं पुढं गोप्रो चालत नाही. सो तुम्हाला मी आता मोटो ब्लॉगिंग मधनं काय दाखवणार नाही. डायरेक्टली ज्यावेळी मी थांबणार इथं, आता आय थिंक जेवायलाच थांबू मी 10च्या दरम्यान जेवणार, म्हणजे थोडं लाईटच. त्यावेळेस आपण निवांत सगळं तुम्हाला दाखवतो. पुढचा प्लॅन काय असेल ते त्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एवढंच आहे. भेटतो आता थोड्या वेळानं.